विभागाला आकार देण्याचं काम ज्यांनी केले आणि महिला असून आज समाजकार्यामध्ये आपली अगदी लाजबाब असा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मंदाताई म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत आणि त्याच दरम्यान खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज गौरवच्या बॅटमधून षटकार आलाय. अखेरच्या बॉलवर षटकार आलाय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त धावा आल्या होत्या 2 आणि शेवटच्या बॉलवर आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 धावा 2 गडी बाद. देवा भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्या अगदी नेहमीच मार्गदर्शनाखाली मंदाताई म्हात्रे यांचं आपण कार्य पाहिले. आज त्यांच्या देखील कार्याला लगाम देणारी ही स्पर्धा आहे. त्याने केलेल्या कार्याला अगदी सलाम करणारी स्पर्धा आहे. आमदार चषक 2026 पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना टीम स्पर्श 11 बेलापूर संघ. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय गुंजन कोळी. युवा गोलंदाज आहे. या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलाय. दिवाळी प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने देखील इम्पॅक्टफुल गोलंदाजी आणि परफॉर्मन्स करत असताना गुंजन कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना स्ट्राईक एंडवर जतीन पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईक एंडवर गौरव ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. पॉवर प्ले क्रमांक 2 बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. अकोटप्पाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि गुंजन प्रयत्न करत असताना कॅच कॅरी झाली नाही पण एफर्टचं कौतुक करावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. प्रयत्न केला गेला पण प्रयत्नाला यश आलं नाही. पण प्रयत्न करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 7, 8 या 9 या आकड्यावर. 9 धावा दाखल करावं लागले. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अगदी गौरवने पहिल्याच बॉलवर षटकार लगवला होता. क्षमता ॲबिलिटी आहे त्यामुळे धावा कराव्या लागतील. बेलापूर टीमला गरज आहे धावांची. ऑफस्टम्पच्या बाहेर वेगवान चेंडू आहे. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. उदय तांडेल सर असतील किंवा महेश मिसाळे सर असतील हे देखील अंपायरच्या भूमिकेत आपल्याला ऑनफील्ड पाहायला मिळतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत गुरुनाथ पाटील सर हे देखील आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. अकोटप्पाचा बॉल पुलचा फटका. पुल सक्सेसफुल होताना स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे गौरवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक गौरवशाली क्रॅकिंग षटकार. थँक्यू व्हेरी मच. गौरवच्या बॅटमधून षटकार आलाय दुसरा. इथे देखील आणखीन एक तडाखा. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा गौरवच्या बॅटमधून येतोय आमदार चषक षटकार. बॉलचा सामना केलाय. तब्बल 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये देखणी स्पर्धा आमदार चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या स्पर्धेचे आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं ज्याने या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
जयवंत तांडेल साहेब असतील, पुणेनाथ तांडेल असेल, अश्विन पाटील असतील, सचिन नाईक असेल, विजय तांडेल असेल, मिलिंद कडू असेल, यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. स्वर्गीय गणपतशीत तांडेल मैदान करावे नगरी आणि इथे झालेला क्रिकेटचा घमासान, आमदार चषक सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना स्पर्श 11 बेलापूर टीम टॉस हरल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी अडचणीमध्ये संघ आला होता, पण त्यानंतर गौरव आला आणि गौरवने चार्ज घेत असताना सलग 3 बॉलवर 3 षटकार लगवल्याने टीमला पोहोचवलं तब्बल 22 आकड्यावर. 22 ऑन स्कोरबोर्ड, 22 धावा. आक्रमण करावं लागतं, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज बॅटिंग करत असताना गौरव या मॅचमध्ये. इनसाइड आउट खेळलाय, बॅटची एज, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये, सिंगल मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. 23 धावा धावफलक करावे लागलेत. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च करत असताना गोलंदाज गुंजन कोळी. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर वाईट, त्यानंतर सलग 2 षटकार, त्यानंतर सिंगल आली. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका फसलाय, टॉप एज, स्वतः गुंजन कोळी त्या खाली आहे. कॅच आणखीन एक ड्रॉप होत असताना या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा घडलं आणि गुंजन कोळीने देखील त्याच सातत्य केलं. पहिल्या बॉलवर देखील तेच घडलं, गुंजनच्या हातातून झेल सुटला आणि या अगदी बॉलवर देखील तेच घडलं. अगदी आपल्याच फॉलो थ्रो मध्ये झेल घेत असताना चुका करतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील दमदार स्ट्रोक लगवला जातोय. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्लिअर करणारा गौरवच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये अगदी धावांचा पाऊस पडत असताना तब्बल 22 धावा या की आवडेल परेश कोळी. इनसाइड आउट, फटका फसलाय की काय, पण इथे चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. गौरवच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. हेलो, इसे कहते हैं गाना. दिल को सुकून, एक चैन मिल जाता है भैया. उम्र भले ढल जाए लेकिन मन तो ढलता नहीं ना. मन तो जवा रहता है. जवा रहने के लिए ये चीज़ें ज़रूरी है. बरोबर बोल लो ना. हाँ, भले बाल पक जाए, दिल नहीं पकना चाहिए. दिल को तरोताज़ा रखो और ऐसे गाने लगाओ. अरे यार ऐश करो यार, ज़िंदगी जिंदा दिली का नाम है. संगीत तुम्हाला हसवतं, संगीत तुम्हाला रडवतं. संगीत असं एक माध्यम आहे की तुम्हाला अगदी जागेवर थिरकवायला लावतोय. संगीत रडवतं, हसवतं आणि संगीत नव्याने तुम्हाला भासवतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमच्या धावसंख्या आतापर्यंत सूचकता जिनकी मजबूत हो उनको बराबर याद रहता है ताई. और उस दिन उनको ग्रैमी अवार्ड के लिए अमेरिका जाना था. तबीयत उनकी नासाज थी, लेकिन वो उस दिन रात के फ्लाइट से अमेरिका चले गए आपसे मिलने के बाद. संगीताची आणि गाण्याचीच वार्ता चालली आहे. तर असं म्हणतात की डोळ्यामधले आसू पुसते ओठावरचे गाणे, त्यालाच म्हणतात संगीत. आणि तुमच्या डोळ्यामध्ये जर आशू आले तर ते तुम्ही गाणे म्हटलं तर तुम्ही खुश होऊन जाता, तुमचं दुःख तुम्ही विसरून जाता. धन्यवाद, आनंद घेता. आनंद घ्या जीवनाचा, हसणं आणि हसवणं. कॉमेंट्री विघ्नेश. 52 ऑन स्कोरबोर्ड. सध्या वातावरण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये कमी आणि गाण्यांवर आपण चर्चा जास्त करतोय ताई. पुढच्या वेळेस आपण एक अशीच संवाद आणि गाण्यांवर चर्चा करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम ठेवूया, जेणेकरून आपण सगळेच गाण्यांबद्दल बोलूया. चला मॅचच्या दिशेने 2 गडी बाद, 52 धावा म्हणजेच 50 धावांची पार्टनरशिप आज दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेल प्लेड. चांगला फटका आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अलाउंड द कार्पेट चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सध्या जर पाहिलं तर आपण सगळेच मूडमध्ये आहोत गाण्यांच्या अगदी मैफिलीत, क्रिकेटच्या मैफिलीमध्ये. आमदार चषक या स्पर्धेत
का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. काय बॅटिंग सुरू आहे अडचणीच्या काळात. अगदी आपल्या टीमला सावरण्याचं काम करत असताना गौरव या मॅच मध्ये 60 धावा फलकावर लागलेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 आकड्यावर खेळतोय गौरव. अर्धशतक झळकावेल क्या? सुपर बॅटिंग, चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. बेलापूर प्रीमियर लीग 2 हंगाम ज्याने गाजवलं होतं तोच गौरव मैदानाच्या आतमध्ये. फ्लेक्सचा फटका, लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय आणि अशा तऱ्हेने गौरवचं अर्धशतक. वा बाई वा, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गौरव. अफलातून खेळ केला. आपल्या टीमला पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 66 या आकड्यावर. अगदी 2 वर 2 गडी बाद असताना 66 धावापर्यंत 2 गडी बाद अशा स्थितीमध्ये पोहोचवण्यामध्ये गौरवचा सिंहाचा वाटा आहे. आणि 52 धावांची एक झंझावात खेळी करत असताना गौरव या मॅच मध्ये पहिलं अर्धशतक झळकवतोय. आमदार चषक 2024 मध्ये गौरव ठरलाय पहिलं अर्धशतकवीर. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक अखेरचं सूरज हाताळतोय. पहिला बॉल आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 या आकड्यावर. 52 या आकड्यावर खेळतोय सूरज. अखेरचं षटक हाताळत असताना इथे देखील लाईन पाहावी लागेल. नो बॉलचा इशारा ऑलरेडी केलाय अंपायरने. चूक झाली आहे. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक झाली आहे. गोलंदाजी करत असताना दिवाळी टीम कडून 2 वर 2 गडी बाद असं वाटलं होतं की बेलापूर टीमला अगदी प्रेशर मध्ये आणेल. पण प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. आणि गौरव म्हणेल की प्रेशर में हम और जोर से निकलते हैं. काय बॅटिंग. 52 धावांची एक अफलातून इनिंग करत असताना गौरव या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा ऑलरेडी आहे. फ्री हिटचा बॉलवर मात्र कॅच कॅरी झाली नाही आणि चौकार देखील मिळालाय. 4 धावा. 70 धावा फलकावर लागलीत. आज कुंदन म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. नुकतीच ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यात आली. जय पराजय हे नेहमीच असतं, पण आपण कशा पद्धतीने लढलोय हे फार महत्वाचं असतं. आणि ज्या पद्धतीने जिगरबाज पद्धतीने ही निवडणूक लढली गेली, तरुणांचे एक आयडॉल म्हणून त्यांना ओळखलं जातं कुंदन म्हात्रे. नेहमीच कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी कुंदन म्हात्रे यांचं बेलापूर किंवा या परिसरामध्ये नेहमीच योगदान असतं. आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या. दिवाळी प्रीमियर लीग मध्ये देखील भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिले. बेलापूर नगरीमध्ये बहुसंख्य स्पर्धेमध्ये कुंदन म्हात्रे यांचं योगदान सातत्याने पाहिले. आणि खऱ्या अर्थानं बेलापूर टीमसाठी देखील त्यांचं योगदान आम्ही आज देखील पाहतोय. फटका चांगला आहे. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 74 ऑन अ स्कोर बोर्ड. आणि अशा तऱ्हेने पहिला डाव संपला गेलाय. 74 धावा फलकावर लागलेत. आणि वैयक्तिक गौरव बॅटिंग करत असताना 59 धावांची एक अफलातून खेळी केली आहे. गौरवची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स.